सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। माझं नाव भवित सुविधा चंदन तोडणकर। मी द्वितीय वर्ष वाणिज्य गोरेगाव येथे जोशी वकील महाविद्यालयात शिकत आहे। गेली 13 वर्ष अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमी महाड येथे बाल सुलेखनकार तसेच आता सुलेखनकार म्हणून कार्यरत आहे। आज तुम्हाला मी तोंडाने लेखनाचं प्रात्यक्षिक, एकाच वेळी तोंडाने आणि दोन्ही हाताने लेखनाचं प्रात्यक्षिक, एकाच वेळी सर्व उलट लिहिण्याचं प्रात्यक्षिक, असे वेगवेगळे रायटिंग स्किल्स तुमचं सादर करणार आहे। त्याचबरोबर रुबिक क्यूबचे थोडं मार्गदर्शन आहे। मी आता बघितलं, माझ्या दीदीने सांगितलं ते तुमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे रुबिक क्यूब्स असतात, सोडवले जातात। तर माझ्याकडे काही आहेत, मला काही सोडवता येतात, त्याबद्दल तुम्हाला माहिती घेतली आणि जे मला काही काही स्किल्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन देईन। करू सुरुवात? तोंडामध्ये पेन पकडलेला आहे। जनरली आपण हाताने लिहितो, त्यासाठी तोंडामध्ये पकडलं आणि आपल्या शाळेचं नाव तर तोंडाने लिहिण्याचं प्रात्यक्षिक सादर करत आहे आपल्या समोर। बघा, जिल्हा परिषद शाळा, बोला जिल्हा, सांगा परिषद, सावकाश, जिल्हा परिषद प्राथमिक, व्हेरी गुड। जी त्यांनी शॉर्टकट मध्ये लिहिलंय बघा, प्राथमिक शाळा, बघा अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीचा सुलेखनकार आणि जोशी वकील कॉलेज गोरेगावचा द्वितीय वर्ष वाणिज्याचा विद्यार्थी आज आपल्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर, तालुका कुठला आहे तुमचं सांगा? खेड। आणि जिल्हा कुठला आहे? बघूया आपण त्याला लिहिता येते का आरशामधलं? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर। बघा, एकाच वेळेला दोन्ही हातांचा वापर। बघा, आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, किती छान लिहितोय बघा, आरशातील प्रतिमा। आता जालिंदर नगर, तालुका कुठला आहे? खेड। मोठं काढ जरा, दिसू दे त्यांना। हा बघा मित्र, जेव्हा तुम्ही एकाग्र होता तेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो, तेव्हा तुम्ही काय करू शकता त्याचं प्रात्यक्षिक बघा मित्र। हा बरोबर आहे, खेड, ठीक आहे। एकाच वेळेला तिन्ही पेनांचा वापर, पेन पकडलेला आहे तोंडामध्ये आणि आपल्या सर्वांचे आदरणीय वारे गुरुजी त्यांचं नाव लिहितोय। एकाच वेळेला 3 पेनाने, एक पेन तोंडामध्ये आणि 2 हातात 2 पेन, वारे गुरुजींना एक कलात्मक अशी मानवंदना। त्यांचं नाव तिन्ही पेनाने, एकाच वेळ एक पेन तोंडामध्ये आणि 2 हातात 2 पेन, आदरणीय माडिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षरशिल्पाचा सुलेखनकार म्हणून तो छानपैकी तिन्ही पेनाने लिहायचं प्रात्यक्षिक सादर करत आहे। बघूया, वारे सरांचे आशीर्वाद घेऊन आपल्या उपक्रमाला सुरुवात करणार आहे। वारे गुरुजी, गुरुजी मराठीत लिहूया आपण। बघा बरं, एकाच वेळा तिन्ही पेनांचा वापर, एकाच वेळेला तिन्ही पेनांचा वापर। आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य, आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी। या एका छोट्याशा संकल्पनेतून पूर्ण महाराष्ट्रभर आपली कला इतर विद्यार्थ्यांना देत असताना ज्या शाळेचे विद्यार्थी ब्रेन बॅलन्स काम करतायत त्यांच्यासाठी ही एक छान अशी गुरुकिल्ली आहे। जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो, बघा एकाच वेळेस 3 क्रिया तो कसा करू शकतो त्याचं प्रात्यक्षिक छानपैकी करतोय। बघा, थोडंसं वाकून लिहावं लागतं, त्यामुळे थोडंसं टेक्निक होते। छानपैकी लिहा आणि थँक्स लिही, फक्त खाली सावकाश लिही, थँक्स। बघा मित्र, अतिशय सुंदर अक्षरात त्यांनी वारे गुरुजींना धन्यवाद दिले की ज्यांच्यामुळे ही शाळा अगदी नावारूपाला आली, नवे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केलाय आणि छानशी काचेची शाळा निसर्गरम्य वातावरणात आणि मुलंही खूप छान करत आहेत। तर आणि त्यांनी गुरुजींना त्याच्या कलेच्या माध्यमातून धन्यवाद दिलेला आहे।